प्रत्येक सामन्या स्पर्धेदरम्यान या हंगामामध्ये 3 वेळा विजेतेपद केले आणि म्हणूनच त्याला आम्ही यजमान संघ म्हणतो। ते यजमान संघाचं नाव ते आपल्याकडे राखून ठेवणार का की नकळतपणे पडद्याच्या मागून बराचसा लांबचा प्रवास करून आलेला एसपी इलेव्हन संघ या नावाला थोडेसे मागे टाकणार का? कारण सचिन पाटील आणि संघ हा बराचसा प्रवास करत असताना बऱ्याच वेळेला सेमीफायनल मधून पराभूत झालेले आहेत, परंतु आता अंतिम सामन्यामध्ये ते दाखल झालेत। त्यांना देखील देऊया अधिक शुभेच्छा आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देत असताना एकच म्हणूया, आयुष्य छान आहे थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या जगण्या शाने, काट्यातही फुलाती झुलती कमाने, उचलून घे हवं ते दुनिया दुकाने, जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे, सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं। काउंटडाऊन होईल 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले, गेम इज ऑन। हा स्पर्धेचा पहिला सामना देखील हाच आणि अंतिम सामना देखील हेच दोन संघ, पण त्यावेळेला पराभवाची जूर मात्र एसपी इलेव्हन संघाने दिली होती। गोलंदाज तयार, असे चांगला चेंडू ऑलिव्हा बेटीने चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहे तिथं त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू, पहिल्या चेंडूचा समाचार 4 धावा। परंतु इथे प्राइज आलाय प्रत्येक चौकार हॅट्रिक आणि प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपये ते आम्हाला या मॅच साठी असेल। फायनलच्या मॅच साठी जेवढे मारतील तेवढे असणार आहेत आणि जेवढे विकेट घेतील तेवढे असतील आणि षटकार हॅट्रिक देखील असेल। 1111 रुपये ते स्पॉन्सर केलेत ते तुषार डेबे, सचिन डेबे। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, अतिशय चांगला चेंडू नो मॅन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, शेतू सामणार नाही, 1 बाउंड चौकार। चला फास्ट फास्ट, जितू पार्टे फार वेळ घेऊ नका, बॅड लाईटचा अपील स्वीकारल्या जाणार नाहीये। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, अतिशय चांगला चेंडू आणि त्याचा समाचार घेतला, प्रत्येक चेंडूचा समाचार घेतोय फलंदाज भावेश जोरे। गेला सचिन डेबे आणि तुषार डेबे यांच्याकडे ते प्राइज होतं 1111 रुपये आणि भावेशसाठी अजून एक प्राइज आलंय। लागोपाठ जर 3 षटकार आले तर ओमकार प्रधान यांच्याकडे 2000 रुपयाचं प्राइज असेल। चला फास्ट, बॅड लाईटचा अपील स्वीकारला जाणार नाही आणि उर्वरित सामना खेळण्यासाठी उद्या मी इकडे येणार नाही। पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने, किरण गोलंदाजी मार्क वर आहे, टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली, पंच फिरतायत, व्हाईट बॉल, एक आवांतर धाव फलकावर लाईन आणि लेंथ पासून भरसटला जातोय। ज्या किरणच्या गोलंदाजीच्या जोरावर एसपी इलेव्हन संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलाय, अगदी सुरुवातीपासून त्यांनी चांगली गोलंदाजी केली, तशाच प्रकारची गोलंदाजी किरणला करावी लागेल। एक युवा गोलंदाज आहे, परंतु तेवढं तगडं आव्हान आहे भावेश जोरेचं। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, अच्छे चांगला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक चुकतोय। या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील। पुन्हा एकदा इथून सुद्धा सुरुवात करू शकतो किरण। अतिशय चांगला चेंडू नो मॅन रिजन मध्ये चेंडू टावल होतोय, पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेतो क्षेत्ररक्षक, शेवटपर्यंत प्रयत्न केला पण तो आवाक्या बाहेरचा चेंडू, आउटफील्ड फास्ट आहे, येतोय हा चौकार आणि
गोलंदाजी मार्ग आहे, समोर तगडं आव्हान आहे. भावेश जोरे याचं दुवादार फलंदाजी करतो विक्रांत संघासाठी. असे चांगला चेंडू, चेंडू हवे ते ज्ञानोच्या डोक्यावर चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर देखील चौकार. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागल्या 25 धावा. सर परंतु हा रेकॉर्ड विजय पार्टीच्या नंतर जर रेकॉर्ड मोडण्याचं काम जर कोणी केले असेल तर मात्र भावेश जोरे. पहिला रेकॉर्ड विजय पार्टीच्या नावावरती होता, त्याच्यानंतर नयन जांभळेच्या नावावरती होता, त्याच्यानंतर आता मात्र हा रेकॉर्ड जातोय भावेश जोरेच्या साठी. तर विक्रांत संघाच्या सर्व खेळाडूंकडे थोडे या खेळाडूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. हा निश्चितच तो संघाचा संघनायक आणि संघाचा संघनायक कसा असावा तो भावेश जोरे सारखा. 6 चेंडूचा खेळ झाला, धावसंख्या धावफलकावर लागल्या 25. दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय डावखुरा गोलंदाज मतीन शारवान. एक अनुभवी गोलंदाज, उपांत्यपूर्व फेरीमध्ये एक चांगली गोलंदाजी मतीन शारवानी केले. तशाच प्रकारची गोलंदाजी करणार का? कारण तो होता पंड्या बॉईज संघ आणि हा आहे जो आयोजकाच्या भूमिकेमध्ये असलेला विक्रांत संघ. स्पर्धेची सुरुवात झाली त्यावेळेला मंगेश सर अशाच प्रकारचा सामना होता. सुरुवातीला एका बाजूला होता विक्रांत, दुसऱ्या बाजूला होते एसपी विलन आणि अंतिम सामन्याच्या दिवशी देखील आपण ते चित्र पाहतोय. पण नेमकं क्रिकेटच्या सामन्यामध्ये घडणार काय? असे चांगला चेंडू, पुन्हा एकदा चेंडू निघतोय. 2 षटकाच्या छेदून चेंडू निघून झाला. पहिल्या चेंडूचा समाधी घेतात 4 धावा. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्यासाठी बॅट खुली करत नाहीये फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. अतिशय चांगला चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, निदाव चेंडूची सांगता होते. भरलेला खिसा तुम्हाला जग दाखवतं, रिकामा खिसा या जगातली माणसं. कोणीतरी म्हटलंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. या चेंडू नंतर सांगतो. अतिशय चांगला चेंडू, भिरकावून दिला चेंडूला. कोणीतरी म्हटलंय बरंच काही कमावलं, सोबत काहीच येत नाही. दारात उभा यम चप्पल सुद्धा घालू देत नाही. अतिशय चांगली फलंदाजी करतो विक्रांत संघाचे दोन्ही फलंदाज. प्रत्येक चेंडू 33 धावा. हळुवारपणे चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथं पण तो क्षेत्ररक्षण खराब होते. चेंडूने वेग घेतला. शर्यत मात्र कोण जिंकणार? निश्चितच चेंडू. येत त्या 4 धावा. ह्या धाव फलकावर फक्त चौकाराच्या साहाय्याने धावा येत आहेत. दोन्ही फलंदाजांनी इरादा केलाय. 1-2 धावांनी मात्र धाव गणल्या जातच नाहीये. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागली 37 धावा आणि व्हाईट बॉल. विक्रांत संघ कुठल्याही प्रकारची पहिल्या दिवशी झालेल्या सामन्याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी निश्चित घेत आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. लिगबाईचा इशारा. सॉरी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. असे चांगला चेंडू, यष्टीरक्षक चुकतोय. षटक घोषित झाले. 12 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या. गुणलेखक सर 39 धावा.
येतोय हा चौकार. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय, पण तो प्रयत्न केला होता परंतु त्याच्या आवाक्याबाहेर. वन बाउंड चौकार. तीन षटकार, तीन चौकार आणि हॅट्रिक. विकेट हॅट्रिक घेतली तर 1100 रुपये. गोलंदाजीच्या पंचांचा आकाशाकडे परतावं लागेल. एक गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर जाते, पण तो भावेश जोरेने आपलं काम केलंय. उर्वरित काम संघाच्या इतर खेळाडूंना करावं लागेल. हे सांगत असताना त्याची विकेट मैदानाच्या बाहेर येते. एकदा टाळ्या होऊ द्या मित्रांनो भावेश जोरेच्या फलंदाजीसाठी. बत्तीस धावांवर बाद झाला. संघाचा संगणक कसा असावा तो भावेश जोरेसारखा. मी माझं काम केलं, उर्वरित काम तुम्हाला करावं लागेल. नवीन फलंदाज गेला, डावखुरा फलंदाज हरफात आणि गोलंदाजी मार्गवर आहे जितेश पार्टे. तिसरं षटक मार्गस्थ होतंय. एक विकेट तंबूच्या आश्रयाला आहे. चला फास्ट पंच ऑन करा त्यांना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. चांगला चेंडू त्याचा समाचार घेतलाय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वन बाउंड चौकार. Come on, DJ.
थँक्यू थँक्यू. चला फास्ट घ्या. बॅड लाईटचा अपील स्वीकारल्या जाणार नाहीये. अति गोलंदाजी मार्कवर आणि समोर डावखुरा फलंदाज अरफात. 5 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 58 धावा धावफलकावर आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये एसपीएल संघ या विक्रांत संघाच्या धावांना लगाम घालणार का? कारण 64 हातात अति समोर तेवढंच तगडं आव्हान. अरफात जजर डावखुरा फलंदाज. चला पंच फास्ट सामना घ्या फास्ट. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल. नो बॉल. गोलंदाज तयार. फीटचा चेंडू. विरकावून दिला चेंडूला. लांब लांब लगा तो 6. षटकार. चला बॉल द्यायचा. धावसंख्या धावफलकावर लागल्या 65 धावा. 65 धावा धावफलकावर आहे. अतिशय चांगला चेंडू. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निदाव चेंडूची सांगता होते. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल अतिकला. स्पिल संघाचे पाठीराखे त्याला सांगत असतील याच पद्धतीची गोलंदाजी तुला करावी लागेल. पण तो उर्वरित चेंडूचा सामना तशा प्रकारे अफात करणार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उलटा चेंडू आणि त्याचा समाचार अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने. षटकार. क्षेत्ररक्षण करा. बहात्तर धावा धावफलकावर. 72 धावा धावफलकावर.
चला जास्त वेळ होतोय. 72 धावा धावफलकावर आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. चांगला चेंडू त्याचा समाचार घेत असताना चेंडूने वेग घेतलाय. येतात या 4 धावा. शहात्तर धावा धावफलकावर. चेंडू हवेत. अजरुद्दीन चेंडूच्या खाली येणार का? आणि विकेट. लांब पर्यंतचा प्रवास करत आला अजरुद्दीन. शेवटपर्यंत चेंडूवर लक्ष ठेवलं. परतावं लागलं विजय बारटेला. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी स्वतः संघाचे संघनायक उपस्थित झालेत. सचिन पाटील. एक अनोखी स्टाईल असलेली गोलंदाजी तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. या 6 चेंडू मध्ये किती धावा खर्च केल्या जाणार, त्या या अनोख्या स्टाईलने सचिन पाटील या धावांना रोखणार का? शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 76 धावा धावफलकावर आहेत. गोलंदाज तयार. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. षटकार. याच दरम्यान या स्पर्धेला ज्याने प्रत्येक मॅन ऑफ द सामन्याचं ज्याचे पुरस्कर्ते होते ते विकास रांजणे यांचा सन्मान केला जातोय. षटकार. आणि हा तिसरा षटकार येणार का? हा निश्चित येणार. उर्वरित चेंडू मध्ये 50 धावा अर्पाच्या होणार का? आणि संघाच्या 100 धावा होणार का? परंतु नाही. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 96. येणारे चेंडू असेल 30. विजयासाठी धावा कराव्या लागतील 97.
ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी, मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी दिली होती, योगेश गावरे यांचा आपण सन्मान करतोय. तर प्लीज योगेश गावरे या, आपला सन्मान स्वीकारा. त्याच्यानंतर किरण जाधव यांचा देखील आपण सन्मान करतोय. किरण जाधव आपण देखील या, आपला सन्मान स्वीकारा. चला तुषारजी घ्या सन्मान फास्ट मध्ये, जेणेकरून पारितोषिक वितरण समारंभाला वेळ लागणार नाही. चला घ्या. तसंच सुमित डेबे यांचा देखील आपण सन्मान करतोय. सुमित डेबे या, सन्मान स्वीकारा आपला. त्यांचा सन्मान करतील अतिश डेबे यांच्या हस्ते आपण सन्मान करतोय. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक असलेलं फुलगुच्छ देऊन आणि आन बान शानचं सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. तसेच योगेश गावरे, किरण जाधव आपण देखील याचा आपला देखील सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच नरेश आकाडे, पंच सामन्याला सुरुवात करा. आर्यन जाधव आपला सन्मान स्वीकारायचा आहे. किरण जाधव नाही येत. आर्यन जाधव, हा सन्मान घेताना आर्यनला ना युट्यूबला घ्या का, आर्यन जाधवला युट्यूब मध्ये घ्या. टेनिसिके.in ची टीम हा कॅमेरा खास आहे. आर्यन जाधवचा सत्कार सन्मान केला जातोय. आदिजी या बाजूला. मंगेश सर झालं. यस, जाऊया उत्तरार्धाकडे सामन्याच्या. गोलंदाजी मार्ग जीत रोजारियो, एक भलं मोठं लक्ष. तसेच मात्रा नगर परिषदेचे नगरसेवक केतन रामन यांचा देखील आपण सन्मान करतोय. तो शैलेश डेबे यांच्या हस्ते आपण सन्मान करतोय. आणि पहिला चेंडूचा समाचार घेत असताना लांब आणि फक्त लांब षटकार. दिला चेंडूला पाऊलपीच्या फटक्याचा फायदा घेणार का गोलंदाज. येतो ह्या चौकार. तसेच सचिन डेबे, तुषार डेबे आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा या प्लीज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि त्याचा समाचार षटकार.
गोलंदाजी मारकोरे जीत आणि समोर तगडा आव्हान आहे ते जितेश पार्टे याचं 16 धावा धावफलकावर आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आता एकाच धावे समाधान. अंतिम सामना प्रेक्षकाला जसा हवा तसा निश्चितच दिसत नाहीये गुणलेखक सर. पण या अगोदरचे सामने फार चांगले राहिले. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं आम्ही खूप खूप आभारी आहोत की त्यांनी 3 दिवस आमचा आवाज सहन केला. या टेनिस क्रिकेटच्या मतलावर चाललेल्या घटनाक्रम टेनिस क्रिकेट.in च्या संपूर्ण टीम ने आम्हाला सहकार्य केलं. आमचे ऑफिशियल पंच. चेंडू हवेत, फटका फसलाय ऋषिकेश चेंडूच्या खाली आणि गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. आपण सन्मानाच्या इकडे जातोय. पत्रकार मिलिंदजी कदम यांचा देखील आपण सन्मान करतोय. तर या प्लीज आपला सन्मान स्वीकारा. नवीन फलंदाज उमेश लोखंडे. नवीन फलंदाज आला आहे उमेश लोखंडे. 2 मिनिटं सर. मात्र नगर परिषदेचे नगरसेवक केतन रामाने यांचा देखील आपण सन्मान करतोय. तर प्लीज या सन्मान स्वीकारा. फलंदाज बाद. पंच यांनी आम्हाला सहकार्य केले गेले 3 दिवस. आमच्या साथीला आमच्या बरोबर काम करणारे गुणलेखक या सर्वांचे धन्यवाद. आणि या समालोचनामध्ये काही वेळेला आणि आज शेवटच्या दिवसावर आपण पाहिलं असेल उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यादरम्यान आमच्या साथीला होते मयुरेश कदम, सागर जोशी या सर्वांचं. आणि आमच्या आवाजाची काळजी ज्यांनी घेतली ते डीजे मास्टर योगेश शिंदे. धावसंख्या धावफलकावर लागल्यात 17 धावा. या 17 धावावर कोणाला खतरा होणार का? गोलंदाजी मार्गवर आहे अरफात. यष्टांचा वेग, फलंदाज बाद. एक गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. निलेश टेबे यांनी आम्हाला सहकार्य केलं परंतु ते इथे उपस्थित नाही. त्यांच्या वडिलांचा आपण सन्मान करूया. वसंतजी डेबे यांचा आपण सन्मान करतोय. तर या प्लीज डीजे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम गेली 3 दिवस स्पर्धा कव्हर करत होती. त्यांचा देखील धन्यवाद असेल. आणि मुख्यत्वे करून या स्पर्धेचे आयोजक यांच्यासाठी एक लाईन मी निश्चित म्हणेल. आकाशात देखील एक तारा माझा असावा, थकलेले डोळे उलगडताच तारा चमकून दिसावा, तेथे देखील एक छोटीशी दुनिया माझी असावी आणि त्या दुनियेमध्ये तुमच्यासारखी माणसे असावी. आम्हा समालोचकांना इथं समालोचन करण्याची संधी दिली त्या आयोजकांच्या प्रती धन्यवाद.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मंडळींनी सहकार्य केलं पडद्याच्या बाहेर, जे श्रमाचे हात जे कधी दिसून येत नाही, त्यांचं देखील धन्यवाद असेल. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विक्रांत चषक उत्कृष्ट संघाचे सगळे पाठीराखे खेळाडू या सर्वांचा धन्यवाद असेल. विशेषतः नगराध्यक्ष साहेबांचा मी धन्यवाद निश्चित व्यक्त करेल. ही स्पर्धा एक आठवडा उशिरा झाली. या वर्षी पडलेला पाऊस आणि त्यामुळे खेळपट्टीची झालेली खराबी, त्यांना एक पत्र दिलं, त्यांनी तात्काळ त्याच्यावर निर्णय घेतला आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये क्रिकेटचा हंगाम सुरू झाला. त्या नगराध्यक्षाचा धन्यवाद असेल. माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्यांचा देखील धन्यवाद असेल. उमेश लोखंडे. विकेट जाते एसपीएल संघाची, दिलशातला परतावं लागतंय. त्या साऱ्यांचा धन्यवाद. येणाऱ्या 27, 28 आणि 29 तारखेला याच क्रीडांगणावर वीर हुतात्मा क्रीडा संकुलावर एक भव्य स्पर्धा प्रमोद इलेव्हन बंड्या बॉईज चषक आयोजित. तो चषक असे स्थानिक पातळीवर खेळली जाणारी स्पर्धा. निश्चित या स्पर्धेमध्ये भाग घ्या. युट्यूबच्या माध्यम या स्पर्धेला गोलंदाजी मार्कवर युवा गोलंदाज संस्कार, युवक गोलंदाज अशी चांगला चेंडू आणि त्याचा समाचार घेत असताना, परंतु निश्चितच या दोन्ही संघांसाठी एकच म्हणेल, कादंबरी सारखा जीवनाचा प्रवास असावा, सहवास असावा, पण शेवट नसावा. कादंबरीच्या प्रत्येक पानावर तुझ्या नावातील त्या शब्दांना कधी पूर्ण विराम नसावा. असे चांगला चेंडू बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. प्रेक्षक वर्गाला जशी अंतिम सामना पाहिजे होता तसा सामना निश्चित झाला नाहीये, पण तो हरकत नाहीये. अजूनही ही स्पर्धा होणार आहे. अंतिम सामना कसा असावा, पण तू या अगोदरच्या सामन्याने तुमची मन जिंकलेली आहेत. तो म्हणजे एसपीएल विरुद्ध बंड्या बॉईज संघ. शेवटच्या चेंडू पर्यंत रंगलेला सामना. धावसंख्या धाव फलकावा लागल्यात. आमचे गुणलेखक सर नरेश सर आम्हाला सांगतायत, युट्यूब कडे बघून सांगतायत 22 धावा धाव फलकावा लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. एक विक्रांत मात्र संघ एक गोलंदाज तयार करतोय, त्याला चेक करायला जातोय. हा गोलंदाज पुढच्या स्पर्धेला येईल का कामाला. चेंडू हवेत आहे. युट्यूबला एक चौकार तर दिसू दे ना पावेश. सुरुवात करूया आपण. त्याने चेंडूला दिशा दिली. शतक चेंडूवर येणार, चेंडू उचलणार, फेकणार. आज सायंकाळी विघ्नार्थ्या गणरायाचं आगमन मिरवणूक आहे आणि त्या मिरवणुकीसाठी तमाम गणेश भक्तांनी उपस्थित राहायचंय. आज सायंकाळी मागी गणेशोत्सव माथेरानचा राजा आपल्या माथेरान गावामध्ये हा सोहळा संपन्न केला जातो. त्या आगमन मिरवणुकीमध्ये सर्वांनी उपस्थित राहायचंय. त्याची शोभा वाढवायची त्या कार्यक्रमाची. जाऊया मॅचच्या दिशेने. परेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू परेश सर सकाळपासून अगदी गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये होते. एक संधी मिळाली, डायरेक्ट गोलंदाजी.
आता सकाळपासून परेश सर आमच्या संगत हे गुणलेखनच करत होते. अशा प्रकारची गोलंदाजी केली तर गुणलेखन करण्याची गरज राहणार नाही परेश सर. विक्रांत संघामध्ये तुम्हाला पाचारण केलं जाऊ शकतं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. लाईन आणि लेन पासून वरसटला गेला म्हणून म्हणतात ना कौतुक करू नये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फिरून मारण्याचा प्रयत्न किरणला तोही बॉल मारता आला नाही. निताचे सांगता होते संत गतीने सुरू असलेला सामना कोण जिंकणार युट्यूबला पाहणाऱ्या प्रेक्षकांना माहिती पडलं. त्यांनी टीव्ही बंद केल्यात, मोबाईल बंद केलेत आणि ते म्हणत असतील मला. अनिल नाईकडे सांगत होता सकाळपासून टीव्ही समोर बसा, व्हाईट बॉल युट्यूबला जोडले जा. आपल्या घरातला मुलगा परिसरातला मुलगा नेमका काय करतो. पण या शेवटच्या सामन्याचं चित्र पाहता त्याने टीव्ही बंद केल्या असतील आणि माझ्या नावाने बोलत असतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. मंगेश सरांना आमच्या माहिती होतं सामना असाच होणार आहे. त्यांनी काय माईकला हात लावला नाही. मयूर सर आणि सागर जोशी मात्र कामगिरी करून गेले. आलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सामन्यामध्ये त्यांनी रस भरला आणि ते देखील आता दिसत नाही कुठे गेली घरी. तीच धावा धावफलकावर आहे. डॉट चेंडू. बत्तीस धावा धावफलकावर. पंच रोहित जर पंचगिरीला असतील ना ते कुठलीच संधी देत नाही. जाऊ द्या मॅच झाले कशाला करायचं तसलं काही नसतं रोहित सरांकडे. ते बघा इशारा आला नो बॉल. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. फ्रीटचा चेंडू आणि चौकार. हे गंमत जरी सांगत असलो ना तर क्रिकेटच्या पदी हा सन्मान असतो मित्रांनो. क्रिकेटच्या खेळाचा आदर केला पाहिजे. हे गमतीने जरी मी सांगत असलो ना तरी पंच म्हणून खूपच एकदा राहिलं ना. फ्रीटचा चेंडू. फ्रीटचा चेंडू मोठा फलंदाजा फटके मारण्याची संधी होती परंतु पंच सामना संपला. यस विजय झाला. 1 to go. ओव्हर बाकी आहे. एक ओव्हर बाकी आहे. काय नरेश सर करताय तुम्ही. परेश सर बरे होते आमचे. संस्कार गोलंदाजी मार्क वर आहे. पहिला चेंडू निधाव. फिरून मारण्याचा प्रयत्न होता. फुलटा चेंडू. गोलंदाज स्वतः चेंडूच्या दिशेने.
गोलंदाज तयार. अतिशय चांगला चेंडू. नका नरेश सर, मगाशी तुम्ही असंच केलं, अख्खा षटक बाकी होतं. चला, विजय संपादन केलाय. विक्रांत चषक 2026 पर्व 5व विजेता ठरलाय. विक्रांत जो मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये होता तो मात्र विजय ठरलाय.